सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत जो नाश्त्यासाठी किंवा तुम्ही म्हणजे कधी खूप भूक लागली असेल तेव्हाही तुम्ही झटपट असं बनवू शकतात। असं लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे। चला तर मग पाहूया याची रेसिपी कशी करायची। आज आपण झटपट होणारा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे साहित्य घेतलंय। इथे 1 वाटी पोहे घेतलेले, आपले साधे पोहे। नंतर 1 वाटी मी दही घेतलेलं आहे। माझं दही आंबट नाहीये त्यामुळे मी जास्त घेतलंय। जर तुमचं दही खूप आंबट असेल तर तुम्ही हाफ वाटी घ्यायची आहे। आणि ह्याच 2 वाट्या मी इथे रवा घेतलेला आहे बारीक। चला तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस पाहूया कशी करायची ते। आता मी इथे मिक्सर मध्ये जे आपण पोहे घेतले होते ते टाकून घेतले। नंतर हे जे दही आपण घेतलंय ते टाकून घ्यायचंय। आता आपण त्याच्यात जो आपण रवा घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे। मी थोडं पाणी टाकून हे छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे डोशाचं। आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत। आता याला असंच ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत। आता आपण चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे भाजून घेतले छान खरपूस। नंतर मी इथे 5 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, त्याही छान भाजून घेतल्या। मी थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता आपण याला छान बारीक करून घेऊया आणि मीठही टाकायचं 1 चमचा। चला तर आता याला बारीक करून घेऊया आपण। तुम्ही पाहू शकता आता आपली चटणी इथे रेडी झालेली आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊया। मी ह्या डोशाच्या बॅटरमध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यात मी अगदी 1/4 एवढा चमचा मी याच्यात इनो टाकून घेणार आहे आणि हे लगेच आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता मी गॅसवर तवा ठेवला आहे। तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण आपला तवा तापला की त्याच्यावर आपण डोसाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता माझा तवा छान तापलेला आहे। मी त्याच्यावर आता हे डोसाचं बॅटर टाकून घेणार आहे। आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचं आहे। आता याला छान होऊ द्यायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता किती छान जाडी पडतीये आणि साइडने आपण तेल सोडायचं आहे थोडं। आणि याच्यावर आपण एक छोटंसं झाकण ठेवणार आहे।
याच्यावर छोटं झाकण ठेवते मी, जेणेकरून तो छान असा लुसलुशीत होईल. हो बाई, क्या हो गया. आता असा खाली साईडने आपण काढून घ्यायचा आणि उलटवायचं याला. दोघी साईडने आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मी तुला विचारेन कसं घालायची, नाही तर तू असं करायचा. हा, आता आपला डोसे दोघी साईडने छान खरपूस असे भाजून झालेला आहे. आता आपण तो सर्व करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता मी इथे डोसा हा सर्व केलेला आहे. आता लहान मुलांना अतिशय आवडतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू ऑल.